दीपावली, पाडवा आणि भाऊबीजेच्या या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा साई भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। आत्ता मी गुरुस्थान या ठिकाणी आहे। या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर दीपावलीचा सण साजरा केल्यानंतर साई भक्त आता पाडव्याच्या या शुभदिनी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली आहे। आज सकाळपासूनच शिर्डी ही भाविकांनी भरून गेलेली आहे। साई नामाचा जयघोष ठिकठिकाणी चालू आहे। साई भक्तांसाठी साई मंदिर देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय, तर आकर्षक असे आकाशकंदील देखील प्रत्येक मंदिर परिसरात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आज सकाळपासूनच शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी असून साई नामाचा जयघोष या ठिकाणी दिसून येतोय। आपण जर पाहिलं तर पाडव्याच्या दिवशी साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतायत। कुठून आलाय तुम्ही? हाँ, तू कहाँ से आए हो? वडोदरा गुजरात। आज पाड़वे का दिन है, दीपावली कल संपन्न हुई है, क्या भावना लेकर आए हो साई के दरबार में? साई के दरबार में यही भावना लेकर आए हैं कि साई ने इतना कुछ दिया है, तो उसके लिए उनका खूब खूब आभार। और जो भी कमी है मेरे जीवन में वो साईं बाबा पूरी करें। आप क्या भावना लेकर आए हो साई के दरबार में? आज पाड़वा है, कल भाऊबीज है, दीपावली कल मनाई गई है, क्या प्रार्थना साई बाबा से की है? आज ओम साई राम। हम लोग वडोदरा गुजरात से हैं और साई बाबा के बहुत बड़े भक्त हैं। मैं हर एक महीने में एक बार आता हूँ शिरडी, और साई बाबा मेरी सभी मनोकामनाएं इतनी अच्छी तरह से पूरी करते हैं। मेरी कैरियर और मेरा सब स्टेटस सब कुछ इतना बढ़ा दिया है कि जैसे मुझे ऐसा लगता है मुझे महाराजा बना दिया, और मैं अपनी कृतज्ञता व्यक्त करने के लिए आता हूँ। ग्रेटफुलनेस मेरी, और मुझे बहुत अच्छा लगता है शिरडी आने में। निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची एक वेगळी भावना आहे आणि कुठेतरी साईबाबांचे आशीर्वाद घेऊन त्यांना धन्यवाद देण्यासाठी या सगळ्या उत्सवाच्या आणि सणांच्या पर्वकाळात साई भक्त या ठिकाणी गर्दी करत आहेत। साई भक्तांच्या सुविधेसाठी साई संस्थाने देखील व्यवस्था केलेली आहे। उन्हासाठी ठिकठिकाणी मांडव टाकण्यात आले, तसंच फुलांची आकर्षक सजावट हे देखील साई भक्तांसाठी एक आकर्षण ठरत आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।